आज मी भोपळ्याचे थालीपीठ बनवणार आहे। तर त्यासाठी इथे अद्रक, ओवा, जिरे, लसूण, हिरवी मिरची हे सर्व घेतलं आहे। आणि हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते। सर्व टाकून घेतलंय आणि इथे आता वाटण करून घेतलंय। परात घेतली, परातीमध्ये सर्व पीठ टाकून घेऊया। दोन वाट्या गव्हाचं पीठ टाकलंय। एक वाटी बाजरीचं पीठ, एक वाटी बेसन पीठ, सर्व पीठ टाकून झाले। आता हे वाटण केलेलं होतं ते पण पिठामध्ये टाकून घेऊया। मसाले पण टाकून घेते आता। एक चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर, एक चमचा मीठ, तीळ पण टाकून घेतली थोडी। इथे आता भोपळा घेतलाय, तो धुवून घेतलाय, त्याचे 3 पीस करून घेतलेले होते। त्याचे वरचे साल मी काढले नाही, कारण भोपळा कवळा आहे। कवळा असल्यामुळे किसायला पण सोपा जातोय। भोपळा सर्व किसून झालाय। तर भोपळा सगळ्यात नंतरच किसला होता, तो आधी किसून ठेवला तर सर्व काळा पडून जातो। त्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया थोडी। आता हे सर्व मिक्स करून घेते। पिठामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही, भोपळ्याला पण पाणी सुटतं, त्यामुळं बिना पाण्याचंच पीठ मळून घ्यायचं। पीठ मळून झालंय, त्यामध्ये आता थोडंसं 1 चमचा तेल टाकलंय, त्यामध्ये परत मळून घेते। पोळपाट घेतलाय, कॉटनचा कपडा घेतलाय, ओला करून घेतलाय तो, आणि थालीपीठ त्यावरती थापून घेऊया। थालीपीठ सर्वीकडून सारखं थापून घ्यायचं, जास्त जाड पण नाही, पातळ पण नाही, मध्यम आकाराचं असं थापून घ्यायचं। थालीपीठ आता थापून झालंय। तवा ठेवलेला होता, तो पण गरम झालाय आणि त्यावरती 1 चमचा तेल टाकलंय। आता हे थालीपीठ टाकून घेते। थोडंसं पाणी टाकायचं, पाणी टाकल्यामुळं कपडा सहजपणे निघतो, थालीपीठ त्या कपड्याला चिटकत नाही। सर्व थालीपीठ तयार झाले आणि वरतून थोडी तीळ पण टाकून घेतलेली होती, त्यामुळे खूप छान दिसतंय। तर हे बघा।